नमस्कार मित्रांनो, स्वादयोग रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का पिझ्झा. घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हा पिझ्झा कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण पनीर टिक्का तयार करूया. त्यासाठी 2 चमचे दही आपल्याला बाउलमध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा तंदुरी मसाला किंवा किचन किंग मसाला, थोडीशी कसुरी मेथी आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतील. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर क्यूब्स घालायचे आहेत, छोटे छोटे आकाराचे. आता हे सगळं आपण मिक्स करूया, जेणेकरून मॅरिनेशनचा मसाला पनीरला कोट होईल. त्यानंतर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घेतला आहे. त्यामध्ये आता मॅरिनेट झालेले पनीर टाकायचे आहे आणि याला आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे. सुरुवातीला दही जे आहे त्याचा तेलकटपणा सुटल्यामुळं ते खूप आपल्याला पातळ झाल्यासारखं वाटतं, पण हळूहळू त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून दही जे आहे ते पूर्णपणे आपल्या पनीरला कोट होईल. हळूहळू हलवत आपल्याला पनीर कोटिंग तयार करून घ्यायचं आहे आणि इथं आपले पनीर पूर्णपणे ड्राय झालेले आहे. पनीर टिक्का रेडी आहे. आज आपण आपला पिझ्झा घरगुती पद्धतीने बनवणार आहे. त्यामुळे आपण एका कढईमध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, एक स्टँड त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि झाकण लावून मंद आचेवरती याला 15 ते 20 मिनिटासाठी प्रीहीट करणार आहे. पिझ्झा बनवण्यासाठी इथे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे. त्यानंतर त्यावर 1 चमचा पिझ्झा सॉस, 1 चमचा व्हेज मायोनीज, हे दोन्ही एकत्र करायचे आहे, जेणेकरून खूप क्रीमी टेक्स्चर आपल्या पिझ्झाला येतं. त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे गोलाकार रीतीने. याच्यावर भरपूर सारं मोझरेला चीज आपल्याला स्प्रेड करायचं आहे. जितकं जास्त चीज असणार आहे तितकं आपला चीजी पिझ्झा बनणार आहे. त्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या लावू शकता. मी ते ढोबळी मिरची, कांदा आणि टोमॅटो लावलेला आहे. परत थोडंसं चीज त्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यावरती आपण पनीर टिक्काचे जे क्यूब्स आहे ते सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आपला ओव्हन इथं प्रीहीट झालेला आहे. त्यामध्ये मी इथं पिझ्झाची जाळी ठेवत आहे. तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता आणि अलगदरीतीने आपल्याला पिझ्झा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि मध्यम फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं बेक करायचं आहे. 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा रेडी आहे. हा पिझ्झा आता आपल्याला कट करण्याच्या आधी त्यावरती रेस्टॉरंट स्टाईल चिली फ्लेक्स आपल्याला याच्यावर घालायचे आहे. पिझ्झा मिक्स हर्ब याच्यावरती स्प्रेड करायचा आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे. खूप चीजी पिझ्झा आपला बनून तयार आहे. खायलाही तो तितकाच छान लागतो. घरच्या घरी अगदी झटपट बनणारा हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी खालूनही व्यवस्थित बेक आपला पिझ्झा झालेला आहे. ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.